टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातल्या दोघांचा मृत्यू झालेला आहे, ज्यामध्ये संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे या दोघांचाही मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे। आणि आत्ता आपण आहोत संतोष जगदाळे यांच्या निवासस्थानाच्या बाहेर आणि आपण पाहू शकतो त्यांना श्रद्धांजली अर्पण करणारे या ठिकाणी बॅनर्स हे लावण्यात आलेले आहेत। काश्मीरमध्ये पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अशा पद्धतीचे बॅनर्स हे या निवासस्थानाच्या बाहेर लावण्यात आलेले आहेत। संतोष जगदाळे यांचं पार्थिव पहाटे श्रीनगरवरनं पुणे विमानतळावरती दाखल झालेला आहे आणि त्यानंतर आता त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी पार्थिव हे ठेवण्यात आलेलं आहे। या परिसरातील नागरिक त्यासोबतच शहरातील आणि एकूण त्यांचे नातेवाईक या ठिकाणी अंतिम दर्शनासाठी पोहोचतायत। मोठा पोलीस बंदोबस्त देखील या निवासस्थानाच्या बाहेर तैनात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काही वेळापूर्वी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री दत्तात्रय भरणे यासह अनेक मान्यवर या ठिकाणी येऊन त्यांनी संतोष जगदाळे यांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। साधारणतः 9 वाजताच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत संतोष जगदाळे यांच्यावरती अंतिम संस्कार हे केले जाणार आहेत। मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की या परिसरातील नागरिक देखील हळहळ व्यक्त करतायत। शोककळा पसरल्याचं आपल्याला या परिसरात पाहायला मिळतंय, कारण ज्या पद्धतीने हा हल्ला झाला त्यानंतर एक संताप देखील पुणेकरांमध्ये, भारतीय नागरिकांमध्ये व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे आज या सगळ्या दोघांचाही मृत्यू झाल्यामुळे पुणेकरांवरतीच एकूण शोककळा पसरल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।